नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण करा. आज लोकसभेच्या निवडणुकीच्या 5व्या टप्प्याची मतदान प्रक्रिया आता थोड्या वेळात म्हणजे एका तासाभरानं संपेल. तसं पाहिलं तर महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघापैकी राहिलेल्या 13 मतदारसंघातही आज मतदान होत आहे. यात मुंबईतील 6, ठाणे जिल्ह्यातील 3, पालघरमधील 1, नाशिक जिल्ह्यातील 2 आणि धुळे हे 13 मतदारसंघ आहेत. दुपारी साधारण 4 वाजेपर्यंत या 13ही मतदारसंघात सरासरी 40 ते 42% एवढंच मतदान झालं होतं. मतदान कमी होण्याची कारणं पण अनेक आहे. त्यात मुंबईत तर अगदी भाजप असो किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे असो यांनी निवडणूक आयोगावर त्याचा ठपका ठेवला आहे. मतदान संत गतीनं होत असल्यामुळं मतदानाला वेळ लागत असून अनेक मतदार 2-3 तास रांगेत तिष्ठत उभा राहून परत गेल्याचंही दृश्य मुंबईत तर पाहायला मिळालं. मुंबईतील पवई या उच्चभ्रू वस्ती असलेल्या ठिकाणीही हीच परिस्थिती होती. त्यामुळं तेथील आमदार दिलीप लांडे यांना मतदारांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. मात्र या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदारांनी उन्हामुळं मतदारांची डोकी तापली असतील त्यामुळं ते ओरड करतायत आणि त्यांचा बीपी त्यामुळं वाढला असेल अशी आपली प्रतिक्रिया देऊन आपलंच हास्य करून घेतलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेतली आणि प्रशासनच मतदान संत गतीनं व्हावं असा प्रयत्न करत असल्याचं आरोप करत जिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जास्त मतदार दिसतील तिथं तर जाणून बुजून हा प्रकार केला जात असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडं भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनीही निवडणूक आयोगाला मतदानाची गती वाढवा, मतदान संत गतीनं होत आहे असं स्पष्टपणे त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी तर एक व्हिडिओ तयार करून तो थेट निवडणूक आयोगालाच पाठवला असून निवडणूक प्रक्रियेत लक्ष घालून मतदानाचा वेग वाढवावा आणि आलेल्या सर्व मतदारांचं मतदान होईपर्यंत मतदान प्रक्रिया चालू ठेवावी असं म्हटलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तर तुम्ही मतदानाला येऊन परत गेला असेल तर परत मतदान करण्यासाठी या, आपला मतदानाचा हक्क बजावा, अगदी भले पहाटे 5 वाजोत तरी तेथून हलू नका असंही मतदारांना आव्हान केलं आहे. दुसरीकडे भांडूपमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना डमी जी EVM मशीन तयार करून त्यावर मतदान कुठं आणि कसं करावं हे सांगत असताना त्यांना पोलिसांनी पकडल्याचंही घटना घडली. मात्र हे कार्यकर्ते मतदान केंद्राच्या पासून 100 फुटाच्याही पुढं लांब होते असल्यामुळं नंतर हे चूक लक्षात आल्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना सोडून दिलं आहे. मुंबईपुरतंच हे असं नाही, इकडं ठाण्यात कळव्यातही मतदानाला म्हणजे वेळ लागत आहे. त्यामुळं तेथे 3-3, 4-4 तास झालं मतदारांच्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळतात. इकडं नाशिकमध्येही हीच थोडीफार अशीच परिस्थिती आहे. इथं सातपुरा भागातील एका मतदान केंद्रावर तर जवळपास 2 तास तिथलं EVM मशीनच बंद पडलेलं होतं. याच्यातही दिंडोरी ह्या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात मात्र सायंकाळी म्हणजे दुपारी 4 वाजेपर्यंत 50%च्या आसपास मतदान झालेलं होतं. म्हणजे तेथील मतदार जागरूक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मात्र इकडं उच्चभ्रू वस्ती असो
की झोपडपट्टीचा भाग, शिक्षित असो की अशिक्षित. मुंबईत मतदान प्रक्रिया संथ गतीनं चालू असल्यामुळं मतदान कमी झाल्याचं दिसून येत आहे. आणि एकंदरीत आज देशात ज्या मतदारसंघात 49 मतदारसंघात मतदान होत आहे, त्यात महाराष्ट्रातील या 13 मतदारसंघातील सरासरी सर्वात कमी आहे. हेही तेवढंच खरं. यावरून महाराष्ट्रातील मतदार जागरूक नाही का तो आपल्या याच्यासाठी मतदानासाठी बाहेर का पडत नाही, याकडेही राजकीय नेते, प्रशासन यांनी खोलपर्यंत जाऊन त्याची चौकशी म्हणजे त्यावर उपाययोजना करणं तेवढंच गरजेचं आहे. आज मुंबईतील अनेक नामांकित व्यक्तींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. इकडं मतदान सुरू असतानाच महाराष्ट्रात कोल्हापूर, इकडं विदर्भात आणि मराठवाड्यातील काही भागात अवकाळीचा धुमाकूळ चालूच आहे. आणि त्यामुळं फळबागांचं अतोनात नुकसान होत असल्याचंही चित्र दिसून येत आहे. याकडेही प्रशासनाला आता ही निवडणुकीचं सर्व कामकाज संपल्यानंतर त्यात लक्ष घालणं गरजेचं आहे आणि ते घालतील अशी सर्व नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे. आता महाराष्ट्रातील 48 मतदारसंघाची आकडेवारी साधारण उद्या संध्याकाळी किंवा परवापर्यंत निवडणूक आयोग जाहीर करेल आणि त्या एकूण आकडेवारीहून एकूण संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी 60 ते 62% एवढंच मतदान झाल्याचं आपल्याला दिसून येईल असं मला वाटतं. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.